नमस्कार मित्रांनो, डॉल्बी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इंडियन रेल्वेज म्हणजेच भारतीय रेल्वे यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे. इथं बघू शकणार आहात तुम्ही असिस्टंट लोको पायलट म्हणजेच ALP पदासाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. संबंधित मी 27 पेजची रिक्रुटमेंट इथे एकदम थोडक्यात समजून सांगणार आहे आणि सोबतच अप्लाय कसं करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचपूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचं आहे. महत्त्वपूर्ण जॉब अपडेट घेऊन येतोय, नक्की त्याचा फायदा घ्यायचा. चला तर बघूया डिटेलमध्ये. ही तुमची ऑफिशियल रिक्रुटमेंट असणार आहे. इथे बघू शकणार आहात पदाचं नाव तुमचं असिस्टंट लोको पायलट म्हणजेच ALP असणार आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेत आजपासून, म्हणजे 20 जानेवारीपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख इथे नोट डाऊन करायची आहे. तर शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात. 10 दिवस एक्सटेंड करून दिलेत. जर तुमच्या या ठिकाणी फॉर्ममध्ये काही चेंजेस करायचे असतील, फीचं पेमेंट राहिले असेल तर 29 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही चेंजेस करू शकणार आहात. पदाचं नाव माहीत झालं. हे तुम्हाला वेतन जे आहे ते लेवल 2-7 म्हणजे 7वं वेतन आयोग ह्याच्यानुसार तुम्हाला पेमेंट दिलं जातं. तर इनिशियल पेमेंट किती असणार आहे? 19,900 प्रति महिना इतकं तुमचं इनिशियल पेमेंट ह्या ठिकाणी असणार आहे. ओके, तर मेडिकल स्टँडर्ड A1 असणार आहे. आता एज कसं कॅल्क्युलेट केलं जातं? तर 1 जुलै 2024पर्यंत एज कॅल्क्युलेट केलं जातं. तर 1 जुलै 2024 रोजी तुमचं वय कमीत कमी 18 ते वयाच्या 30व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात. आनंदाची गोष्ट म्हणजे जागांची संख्या जास्त असणार आहे. तर 5,696 इतके या ठिकाणी ALP भरले जाणार आहेत. ओके, तर हे मी डिटेल सांगितलेलं आहे. आता एज्युकेशन काय लागणार आहे ते पण या ठिकाणी आपण बघूयात. तर फॉर्म हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे भरून द्यायचा आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेलं आहे दुपारी 1 वाजल्यापासून. ओके, नेक्स्ट आपण या ठिकाणी काय काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. तुमची सगळ्यात पहिली कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होते. तर CBT 1 झाल्यानंतर तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन 2 होते. याच्या बेसिसवरती तुम्हाला इथं शॉर्टलिस्ट केलं जातं. नेक्स्ट आपण बघत की काय काय त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर इथे बघू शकतात की आपल्याला जनरल फिटनेस दिलेला आहे. जसं की ते बघू शकतात की मी वरती सांगितलं मेडिकल स्टँडर्ड तुमचं A1 असणार आहे. त्यामध्ये सगळीकडे फिजिकली तो व्यक्ती फिट असणं गरजेचं आहे. विजन स्टँडर्ड दिलेलं आहे, म्हणजे ब्लाइंडनेस आहे, हे आहे ते सगळ्या या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. ओके, त्यानंतर तो विद्यार्थी इथं भारताचा नागरिक पाहिजे. आता एज रिलॅक्सेशन बघा, तर 18 ते 30व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष असं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीवरून अप्लाय करताय त्यावेळी तिथे तुम्हाला एज रिलॅक्सेशन या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर इथे बघू शकतात की आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर जनरल OBC साठी ₹500 तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे आणि उर्वरित SC ST एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल ट्रान्सजेंडर यांच्यासाठी ₹250 तुम्हाला इतकं फी पेमेंट करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर हे फी पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करून द्यायचं आहे. वेतनसुद्धा सांगून दिलेलं आहे. फीचं पेमेंट हे पण तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, तर इथे बघू शकतात की आता रिफंड ऑफ CBT 1. ओके, तर इथे बघू शकतात की ज्यांची एक्झाम ह्या ठिकाणी त्यांना देता येणार नाही आहे, तर तुम्हाला जे काही तुम्ही फी पेमेंट करताय तर त्यातली ₹500 मधली ₹400 फी पेमेंट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. ओके, नेक्स्ट अजून काय काय इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं आहे, जसं की आपल्याला काय काय कागदपत्र जोडायचे आहेत ते पण व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर फर्स्ट स्टेज CBT यांनी दिलेला आहे. तर इथे बघू शकतात की आपल्याला 60 मिनिट म्हणजेच 1 तासाच्या आता पेपर सॉल्व करायचे आहे, ज्याच्यामध्ये 75 क्वेश्चन असणार आहेत 75 मार्कासाठी. तर एका मार्कासाठी एक प्रश्न इथे तुम्हाला विचारला जाणार आहे. निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. एक क्वेश्चन चुकल्यानंतर 0.25 मार्क या ठिकाणी मायनस केले जातात. आता मिनिमम इलिजिबिलिटीसाठी काय काय क्रायटेरिया लागतो, तर अनरिझर्व्ड EWसाठी 40%, म्हणजेच 75 मार्काचा जर तुमचा पेपर असेल तर 75 मार्कापैकी 40% तुम्हाला मार्क अपेक्षित आहेत. कोणासाठी? तर अनरिझर्व्ड EWसाठी 40% मार्क अपेक्षित आहेत. OBCसाठी 30%, SC साठी 30% आणि ST साठी 25% असा या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ असणार आहे. ओके, सिलेबससुद्धा दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक दोन्ही इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देत आहे. तर सिलेबसमध्ये मॅथमॅटिक, मेंटल ॲबिलिटी, त्यानंतर जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस इत्यादी तुम्हाला विचारलं जाणार आहे. सेकंड स्टेज CBTमध्ये इथे बघू शकता की ज्या विद्यार्थ्यांचा इथे शॉर्टलिस्ट होणार आहे त्यांना इथे CBT 2 साठी एक्झाम द्यावी लागते. तर CBT 2चा सुद्धा सिलेबस इथे दिलेला आहे. तर CBT 2 तुमची 2.5 तासाची होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 175 प्रश्न इथे विचारले जाणार. तर पार्ट A मध्ये 90 मिनिटं म्हणजे 1.5 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि पार्ट B मध्ये 1 तासामध्ये 75 क्वेश्चन इथे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा
क्रायटेरिया इथे बघू शकतात की आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय होता तो पण इथं दिला होता आणि CBT 2साठी प्रत्येक कॅटेगरी वाईज हा इथे जे काही पर्सेंटेज आहे ते तुम्हाला मिनिमम ह्या ठिकाणी पाहिजे ते पण इथे त्यांनी दिलेलं आहे. सिलेबस दिलेला आहे. सिलेबस डाउनलोड करायचा आहे, काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि पॉईंट टू पॉईंट इथे स्टडी करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आता CBT 2चा जो क्वालिफाईंग टेस्टचा जो ह्या ठिकाणी क्वालिफिकेशन आहे, ट्रेड सब्जेक्ट आहे ते पण इथं दिलेलं आहे. जसं की मी सांगितलं की 10वी प्लस ITI झालेलं आहे तुमचं, तर ITIमधून जे काय संबंधित ट्रेड आहे त्याच्यामधून झालं आहे किंवा 10वीवरून तुम्ही डिप्लोमा केलेला आहे किंवा 10वीवरून या ठिकाणी डिप्लोमानंतर तुम्ही पदवी घेतलेलं आहे, असे सगळे विद्यार्थी ALP पदाला अप्लाय करू शकणार आहात. तर इथे बघू शकतात की पार्ट बी साठी त्यांनी सब्जेक्ट दिलेले आहेत. हे सगळं तुम्हाला इथं डिटेलमध्ये वाचायचं आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत. आजपासून शेवटची तारीख तुमची 19 फेब्रुवारी इथे असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे काय आपण कागदपत्र या ठिकाणी सबमिट करणार आहोत CBT 1च्या एक्झामिनेच्या वेळेस आपण जो काही फॉर्म फिलअप करणार आहोत ते सगळे डॉक्युमेंट इथे तुमच्या फोटोकॉपीतसुद्धा या ठिकाणी मॅच केले जाणार. ओके. त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला सगळा मी या ठिकाणी फिलअप करून दाखवणार आहे. तर इथे बघू शकतात की प्रत्येक RRB जे काही सेंटर आहे ते इथे बघू शकतात की मुंबई आपलं महाराष्ट्रामधून सेंटर आहे, त्याच्यासाठी त्यांनी वेबसाईट इथे देऊन दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर इथे नेक्स्ट आपण बघूयात की महत्त्वाचे आपण पॉईंट इथे कव्हर करून घेऊयात. ओके. आता क्वालिफिकेशन सांगून देतोय. असिस्टंट लोको पायलट पद असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं 10वी झाले, 10वीवरून ज्यांनी ITI केले. आता ITI कशामधून केलेलं आहे? फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमॅन, त्यानंतर कॉईल वाइंडर, डिझेल मेकॅनिक, त्यानंतर हीट इंजिन, टर्नर मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अशा संबंधित ट्रेडमधून ज्यांचं ITI पूर्ण झालेलं आहे ते सगळे ALP पदाला अप्लाय करू शकतात किंवा ज्यांनी 10वीवरून अप्रेंटिसशिप घेतलेलं आहे तरी अप्लाय करू शकतात किंवा 10वीवरून ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे. कशामधून? तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनियर याच्यामधून ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे ते सुद्धा अप्लाय करू शकतात किंवा 10वीवरून ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे किंवा 12वीवरून ज्यांनी डिग्री घेतलेली आहे. आता डिग्री कशामधून? सेम ब्रँचेस मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल याच्यामधून ज्यांनी डिग्री किंवा डिप्लोमा केलेला आहे असे सगळे संबंधित ट्रेडचे विद्यार्थी असिस्टंट लोको पायलट या पदाला अप्लाय करू शकणार आहेत. महत्त्वपूर्ण माहिती सांगून देतोय. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचे. आता इथे आपण झोन वाईज वॅकन्सीज मी इथे सांगून देते. डायरेक्टली आपण इथे बघू शकतात की मुंबईचा आपण बघूयात. जे विद्यार्थी ज्या RRB सेंटरवरून अप्लाय करतात त्यावेळेस इथे तुम्हाला कॅटेगरी सीट चेक करणं गरजेचं आहे. मी डायरेक्टली महाराष्ट्राचं आपल्या मुंबईमधून सांगून देतो. जसं की इथे साऊथ रिजन आपला, वेस्टर्न रिजन आणि CR रिजन म्हणजेच सेंट्रल रिजन. इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज इथे सीट चेक करणं गरजेचं. जसं की अनरिझर्वसाठी किती आहेत, SC किती, ST किती, OBC, EWS आणि टोटल असे तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. ओके. सीट चेक केल्यात. एज्युकेशन समजलं. ज्या विद्यार्थ्यांकडे इथे कास्ट सर्टिफिकेट नाही त्यांना हा प्रोफॉर्मा फिलअप करून द्यायचा आहे. ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर नाही त्यांना हा प्रोफॉर्मा या ठिकाणी फिलअप करून द्यायचा आहे. तर सेल्फ डिक्लेरेशन लेटर हे पण द्यायचं आहे. ज्यांचं OBC कॅटेगरी आहे त्यांनी हे सेल्फ डिक्लेरेशन लेटर या ठिकाणी द्यायचं. ज्यांचं इन्कम सर्टिफिकेट नाही आहे त्यांनी तो प्रॉपर प्रोफॉर्मा या ठिकाणी फिलअप करून द्यायचा. तर हा सगळा रिक्रुटमेंट मी इथं थोडक्यात समजून सांगितलेला आहे. ज्यांना काही डाऊट असतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये इथे विचारू शकतात. तर अप्लाय करायसाठी इथे करिअर्समध्ये मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट या बटनवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी सगळा फॉर्म हा फिलअप करून द्यायचा आहे. ओके. तर इथे मी परत एकदा ह्या ठिकाणी क्लिक करतो. तर इथे डायरेक्टली तुमची रिक्रुटमेंट ओपन होत आहे ते पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अप्लाय बटनवरती क्रिएट अँड अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे रिक्रुटमेंट ऑलरेडी ओपन झालेले आहे. याच्यामध्ये त्यांनी फीचं पेमेंट किती करायचं आहे हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. एक विद्यार्थी एकदाच ॲप्लिकेशन करू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. एकच विद्यार्थी जास्त पदासाठी अप्लाय करत असेल तर त्यांना इथे रिजेक्ट किंवा डिस्क्वालिफाय केलं जातं. ओके. तर फीच्या बाबतीमध्ये मी सांगून दिलेलं आहे. सगळे कागदपत्र कसे जोडायचे आहेत, कोणते कोणते कागदपत्र, फोटोची साईज काय असली पाहिजे हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके. तर मी समजावून सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला चेकबॉक्समध्ये टिक करून प्रोसीड बटनवरती इथे आपल्याला क्लिक करायचं. तर सगळ्यात पहिलं आपल्याला इथे चेकबॉक्समध्ये आन्सर द्यायचे आहेत. जर इथे तुम्ही डिबार झाला असेल कधी RRB करून तर असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर तुमची कोणतीही सर्जरी झाली असेल तर इथे येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर PWDमध्ये असाल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर इथे कंट्री ऑफ नॅशनॅलिटीमध्ये तुमचं इंडियन राहील. तुमचं संपूर्ण नाव टाकायचं. नाव कसं टाकायचं? 10वीच्या मार्कशीटमध्ये ज्या सिक्वेन्सने नाव आहे त्याच सिक्वेन्सने इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे. त्यानंतर नाव ठिकाणी रिटाईप करायचं आहे. नाव चेंज केलं असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. जन्मतारीख, जेंडर, वडिलांचं नाव, आईचं नाव, त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी रिपीट करायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफायमध्ये तुम्हाला आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती
OTP पाठवला जातो. तो OTP टाकून तुम्हाला इथे व्हेरिफाय करावं लागतं. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून इथे तुम्हाला दोन्ही ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबरवरती OTP जनरेट करावा लागतो. तो OTP इथे तुम्हाला टाकावा लागतो. क्रिएट पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड सेट करून कॅप्चा कोड टाकून प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंट या बटनवरती क्लिक करून सगळं तुम्हाला इथे हा फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर इथे बघू शकतात की अप्लायमध्ये ऑलरेडी हॅव अकाउंटमध्ये तुम्हाला इथे लॉग इन करून कॅप्चा कोड टाकून सगळा फॉर्म या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा. तर चांगली संधी आहे 10वीवरून ज्यांचं ITI झालेलं आहे किंवा 10वीवरून ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे किंवा 10वीवरून डिप्लोमा प्लस डिग्री घेतलेली आहे, असे सगळे विद्यार्थी ALP पदाला अप्लाय करू शकतात. तर व्हिडिओ आवडला, व्हिडिओ नक्की लाईक करायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण जॉब अपडेटसाठी डॉल्बी मराठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.